प्रिय भक्तांनो, अखेर पती पत्नींनी रात्री किती वेळ संभोग करावा आणि कोणत्या दिवशी पतीने चुकूनही संभोग करू नये, नाहीतर घर बर्बाद होते. काही जोडपी अशी असतात जी संध्याकाळ होताच रोमॅन्सच्या मूडमध्ये येतात, तर काही रात्रीच्या खास वेळांमध्ये आपला वेळ आनंदाने घेतात, तर काही सकाळच्या ताजेपणात आपले खास नाते अधिक मजबूत करतात. पण प्रश्न असा आहे की अखेर योग्य वेळ आणि योग्य पद्धत काय आहे? भक्तांनो, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पतीने रात्री किती वेळ शारीरिक संबंध स्थापित करावा, आणि त्यासोबत आम्ही हेही सांगणार आहोत की जर एखादा पुरुष रात्री आपल्या पत्नीच्या एका विशेष अवयवाकडे पाहिला तर त्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होऊ शकतात. भक्तांनो, पती पत्नीचे नाते अत्यंत पवित्र आणि 7 जन्मांचे बंधन मानले जाते. पण कलियुगात अनेक स्त्रिया आपल्या पतीला सोडून परक्या पुरुषांशी संबंध बनवतात, आणि अनेक पुरुष आपल्या पत्नीला सोडून परक्या स्त्रियांशी संबंध स्थापित करतात. यामुळे त्यांच्या जीवनात क्लेश आणि तणाव वाढतो आणि त्यांच्या नात्यात दरार पडते, ज्याचे परिणाम म्हणून ते एकमेकांपासून वेगळे होतात. आजच्या या कथेत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पती पत्नींनी कोणत्या वेळी शारीरिक संबंध बनवावे जेणेकरून त्यांना सुंदर आणि स्वस्थ संतान प्राप्त होईल. त्याच्यासोबत आम्ही हेही स्पष्ट करणार आहोत की महिन्यात किती वेळा शारीरिक संबंध बनवणे उचित आहेत. याशिवाय आम्ही हेही सांगणार आहोत की लग्नापूर्वी शारीरिक संबंध बनवणे पुण्य आहे की पाप, कारण कलियुगात अनेक लोक लग्नापूर्वीच असे संबंध बनवतात. आमची तुमच्याकडे हात जोडून विनंती आहे की तुम्ही ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत खऱ्या मनाने ऐका. जे भक्त ही कथा पूर्णपणे खऱ्या मनाने ऐकतात त्यांच्या कुटुंबावर भगवान श्रीकृष्णाची कृपा सदैव राहते. त्यांच्या जीवनातील सर्व संकटे भगवान श्रीकृष्ण स्वतः हरण करतात आणि त्यांचे कुटुंब सुख आणि समृद्धीने भरून जाते. भक्तांनो, तुम्ही सर्व जाणता की अर्धा अधुरा ज्ञान पापासारखे असते, म्हणून ही कथा पूर्णपणे ऐका जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. आता आम्ही तुमचा अधिक वेळ व्यर्थ न घालवता या ज्ञानवर्धक कथेला सुरुवात करतो. एकदा भगवान श्रीकृष्ण आणि देवी राधा आपल्या दिव्य सिंहासनावर विराजमान होते. त्यांच्या चारही बाजूंना एक अलौकिक शांती आणि आनंदाचे वातावरण होते. तेव्हा श्रीकृष्णाने पाहिले की राधा एखाद्या गहन चिंतेत बुडालेल्या होत्या. त्यांच्या कपाळावर चिंतेच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. काही क्षणानंतर श्रीकृष्णाने राधेला विचारले, हे राधे, आज तुम्ही एखाद्या गहन चिंतेत बुडालेल्या दिसत आहात. तुमचे मन इतके व्याकुळ का आहे? कृपया त्याचे कारण सांगा. राधेने काही वेळ थांबून गहन श्वास घेत म्हटले, हे प्रभू, माझ्या मनात एक प्रश्न विकराल रूप धारण करून उभा राहिला आहे. मी दिवस रात्र या प्रश्नांबद्दल विचार करत आहे, पण त्याचे समाधान मला मिळत नाही. हेच कारण आहे की मी इतकी चिंतित आहे. श्रीकृष्णाने आपल्या मधुर हास्यासह म्हटले, हे राधे, तुम्ही माझ्या हृदयाची धडकन आहात. तुमचा कोणताही प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. निश्चित होऊन तुमचा प्रश्न विचारा, मी तुम्हाला अवश्य उत्तर देईन. राधेने डोके झुकून म्हटले, हे प्रभू, माझा प्रश्न असा आहे की कलियुगात पती पत्नींनी रात्री किती वेळ शारीरिक संबंध बनवावा, आणि जर एखादा पुरुष आपल्या पत्नीच्या एखाद्या विशेष अवयवाकडे पाहिला तर तो खरोखर त्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर करू शकतो का? श्रीकृष्णाने गंभीर स्वरात पण आपला मधुर हास्य कायम ठेवत म्हटले, हे राधे, तुमचा प्रश्न अत्यंत गहन आणि महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर एका अत्यंत प्रेरणादायक आणि ज्ञानवर्धक कथेच्या माध्यमातून देईन. पण तुम्हाला ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत सच्च्या मनाने ऐकावी लागेल. तुम्ही यासाठी तयार आहात का? राधेने उत्साह आणि श्रद्धेने म्हटले, हे प्रभू, मी तुम्हाला वचन देते की मी ही कथा पूर्णपणे खऱ्या मनाने ऐकेन. कृपया कथा सुरू करा. तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या मधुर वाणीतून कथा सुरू केली. काशीपूर नावाच्या एका प्राचीन नगरात एक व्यापारी राहत होता, ज्याचे नाव विश्वेश्वर होते. तो एक साधारण आणि मेहनती व्यक्ती होता, पण त्याचे व्यापार काही काळापासून बंद पडले होते. यामुळे तो अत्यंत गरीब झाला होता. तो एका छोट्याशा कच्च्या झोपडीत राहत होता, जिच्या भिंती मातीच्या होत्या आणि छत छपराने झाकलेले होते.
पावसाळ्यात त्याची छत गळून लागायची, ज्यामुळे त्याचे जीवन अधिक कठीण होत असे. विश्वेश्वरचे 3 तरुण पुत्र होते. विकास, संजय आणि अमर. हे तिघेही तरुण आणि बलवान होते, पण ते आळशी होते आणि दिवसभर नगराच्या गल्लीत इकडे तिकडे भटकत राहत. ते ना तर आपल्या वडिलांची मदत करत आणि ना तर कोणतेही कामधंदा सुरू करण्याचा प्रयत्न करत. विश्वेश्वर दररोज सकाळी आपल्या कामावर जात आणि रात्री थकून घरी परत येत. त्याच्या पत्नीचा देहांत तेव्हा झाला होता जेव्हा त्याचे पुत्र खूप लहान होते, म्हणून त्याला घरी परतल्यावर स्वतः जेवण बनवावे लागे. तो दिवस रात्र मेहनत करत, पण त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळत नव्हते. तो नेहमी चिंतित राहत की त्याच्या कुटुंबाचे भविष्य काय होईल. असेच दिवस जात होते. एक दिवस जेव्हा विश्वेश्वर आपल्या कामावरून परत येत होता, तेव्हा त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका साध्वी माता शांतिमा यांच्याशी भेट झाली. माता शांतिमा एक विदुषी आणि दयाळू महिला होत्या, ज्यांच्या आध्यात्मिक ज्ञान आणि करुणा पूर्ण नगरात प्रसिद्ध होती. त्यांनी विश्वेश्वरची दयनीय स्थिती पाहून त्याला विचारले, हे पुत्रा, तू दिवस रात्र मेहनत करतोस, तरी तुझ्या जीवनात कोणताही बदल का होत नाही? तुझे 3 पुत्र तरुण झाले आहेत, तरीही सारा भार तुझ्याचवर का आहे? तू कधी तुझ्या पुत्रांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला का? विश्वेश्वरने थकलेल्या आवाजात उत्तर दिले, हे माता, मी काय करू? माझ्याकडे कोणतेही साधन नाही. मी माझ्या पुत्रांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण माझी बोलणी कोणी ऐकत नाहीत. ते दिवसभर गल्लीत वेळ वाया घालवतात आणि कोणतेही काम करत नाही. माझी स्थिती अशी आहे की मी त्यांच्यासाठी काही करू शकत नाही. माता शांतिमाने गंभीर स्वरात म्हटले, हे पुत्रा, तुझ्याकडे 3 पुत्र आहेत. किमान तुझ्या मोठ्या पुत्राची लग्न करून दे. एक सून येण्याने घरात आनंद परत येऊ शकतो. ती घर सांभाळू शकेल आणि तुझ्या पुत्रांना योग्य दिशा दाखवू शकेल. विश्वेश्वरने जड मनाने म्हटले, माता, माझा मोठा पुत्र विकास, त्याचे लग्न तर आधीच झाले आहे. त्याच्या पत्नीचे नाव माधवी आहे, पण ती कधीही सासूरवाडीत आलेली नाही. आमच्याकडे तिला आणण्यासाठी ना धन आहे, ना वस्त्र आणि ना कोणतेही साधन. तिच्या माहेरचे लोक माझ्या गरिबीचा उपहास करतात. मी तिला कशी आणू? शांतिमाने काही वेळ विचार केला आणि नंतर हसत हसत म्हटले, हे पुत्रा, चिंता करू नकोस. मी तुझी मदत करीन. उद्या सकाळी तुझ्या पुत्र विकासला माझ्याकडे पाठव. मी त्याला काही वस्त्र आणि आवश्यक सामान देईन, ज्याने तो आपल्या पत्नीला आणू शकेल. विश्वेश्वरच्या डोळ्यात आशेची किरण जागृत झाली. त्याने म्हटले, माता, तुम्ही तर भगवानाचे रूप आहात, पण माझे नशीब बदलणे इतके सोपे नाही. काय माधवी या गरीब घरात राहू शकेल? आमच्या झोपडीत ना सुख सुविधा आहेत आणि ना कोणतेही वैभव. माता शांतिमाने आत्मविश्वासाने उत्तर दिले, हे पुत्रा, नशीब मेहनत आणि समजदारीने बदलते. तू विकासाला माझ्याकडे पाठव, बाकी मी सांभाळेन. एक खरी आणि समजदार सून तुझे घर स्वर्ग बनवू शकते. विश्वेश्वरने डोके हलवले आणि माता शांतिमाला प्रणाम करून आपल्या घरी परतला. त्या रात्री तो विचार करत राहिला की काय खरोखर त्याचे भाग्य बदलू शकते. त्याच्या डोळ्यांसमोर एक नवीन आशेची किरण जागृत होत होती, पण मनात संशयही होता. दुसऱ्या दिवशी सकाळी विश्वेश्वरने आपला मोठा पुत्र विकासला बोलावले आणि सगळी गोष्ट सांगितली. विकास सुरुवातीला संकोचात पडला. तो विचार करू लागला की त्याची पत्नी माधवी काय या गरीब घरात राहणे स्वीकारेल. त्याने आपल्या वडिलांना म्हटले, बाबा, काय माधवी या झोपडीत सुखी राहील? आमच्याकडे तर काहीही नाही. विश्वेश्वरने त्याला समजावले, बेटा, माता शांतिमाने जे म्हटले ते बरोबर आहे. आपण प्रयत्न तर करायलाच हवा. तू मातेकडे जा, त्या तुझी मदत करतील. विकासने आपल्या वडिलांची बोलणी मानली आणि माता शांतिमाकडे गेला. माता शांतिमाने विकासला मोठ्या स्नेहाने पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास आणि संतोषाची भावना होती, जसे त्यांना पूर्ण विश्वास होता की विकासचे कुटुंब एक दिवस समृद्ध होईल. त्यांनी विकासला सुंदर वस्त्र आणि काही आवश्यक सामान दिले. माताने म्हटले, हे पुत्रा, हे सामान घेऊन जा आणि आपल्या पत्नी माधवीला सासूरवाडीतून घेऊन या. आता वेळ आली आहे की तुमच्या घरात खुशी परत यावी. विकासने वस्त्र घातले आणि सामान उचलून आपल्या सासूरवाडीकडे निघाला. रस्त्यात तो वारंवार विचार करत होता, काय माधवी माझ्या गरिबीला स्वीकारेल? काय ती माझ्यावर नाराज होणार नाही? काय ती या छोट्याशा झोपडीत राहू शकेल? त्याच्या मनात अनेक प्रश्न उठत होते, पण त्याने आपल्या मनाला दृढ केले आणि विचार केला, आता माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही.
जर मला आपले कुटुंब सावरायचे असेल तर हा पाऊल उचलावाच लागेल. जेव्हा विकास आपल्या सासूरवाडीवर पोचला तेव्हा माधवीने त्याला पाहून हसले. सासूरवाडीवाल्यांची त्याचे प्रेम आणि आदराने स्वागत केले. माधवीने जेव्हा सामान पाहिले तेव्हा ती थोडी आश्चर्यचकित झाली, कारण सामान खूप कमी होते. तिने आपल्या मनात विचार केला, काय माझ्या माहेरीवाले या सामानाला पाहून माझा उपहास करतील. पण तिच्या माहेरीवाल्यांनी तिला समजावले, बेटा, तू आपल्या घरी जात आहेस ही सर्वात मोठी खुशीची गोष्ट आहे. सामान कमी असू शकते पण नात्याची दोर मजबूत आहेत. तुला आपल्या पतीचे साथ द्यायला हवेत. माधवीने आपल्या माहेरीवाल्यांची बोलणी मानली. 2 दिवस सासूरवाडीत घालवल्यावर विकास माधवीला घेऊन आपल्या घरी परत आला. दोघे नवीन जोश आणि उत्साहाने आपल्या झोपडीत पाऊल टाकले. पण जेव्हा माधवीने घर पाहिले तेव्हा ती हैराण झाली. घर खूप छोटे होते. खोल्या अरुंद आणि अंधाऱ्या होत्या. स्वयंपाकघर साधारण होते आणि सामान इकडे तिकडे बिखरलेले होते. भांडी घाणेरडी पडली होती आणि बिछाने अस्ताव्यस्त होते. कोणतीही व्यवस्था नव्हती. माधवीच्या मनात अनेक प्रश्न उठले. काय हे माझे घर आहे? काय मी इथे राहू शकेन? काय मी या गरिबीत सुखी राहू शकेन? पण माधवीने हार मानली नाही. ती जाणत होती की जर तिला हे घर आपले बनवायचे असेल तर तिला मेहनत करावी लागेल. तिने विकासशी बोलणे केले आणि म्हटले, आपल्याला या घराला सांभाळावे लागेल. सर्वप्रथम आपल्याला साफसफाई सुरू करावी लागेल. माधवीने घराच्या प्रत्येक कोपऱ्याकडे लक्षपूर्वक पाहिले आणि हळूहळू साफसफाई सुरुवात केली. तिने भांडी धुतली, सामान व्यवस्थित केले आणि घर साफसुथरे बनवले. तिने स्वयंपाकघर व्यवस्थित केले आणि जुने सामान दुरुस्त केले. जेव्हा विकास त्या दिवशी कामावरून परतला तेव्हा तो घराच्या बदललेल्या स्थिती पाहून आश्चर्यचकित झाला. घर आता पूर्वीसारखे नव्हते. प्रत्येक कोपऱ्यात एक नवीन ऊर्जा होती. माधवीने हसत हसत म्हटले, आता हे घर थोडेसे आपल्यासारखे दिसत आहे. जर आपण सर्व मिळून थोडे थोडे बदल आणू तर हे घर आपल्याला सुखी बनवेल. त्या रात्री माधवीने पूर्ण कुटुंबाला एकत्र बोलावले. तिने विश्वेश्वर, विकास, संजय आणि अमर यांना म्हटले, पहा, आपण सर्व मिळून हे घर सांभाळू शकतो. पण जर आपण त्याला असेच सोडून दिले तर हेच हाल नेहमी राहतील. आपल्याला त्याला सुधारण्यासाठी मेहनत करावी लागेल. सर्वप्रथम घराची साफसफाई, नंतर घराचे काम आणि त्यानंतर व्यवसायावर लक्ष द्यावे लागेल. विश्वेश्वर, जो पूर्वी आपल्या गरिबीला आपल्या दुःखाचे कारण मानत होता, माधवीची बोलणे ऐकून प्रभावित झाला. त्याने म्हटले, सुनबाई, तू बरोबर बोलतेस, पण आपल्याकडे कोणतेही संसाधन नाहीत. तरीही जर तुझा विश्वास असेल तर मीही प्रयत्न करेन. माधवीने हसत हसत म्हटले, बाबा, आपल्याकडे संसाधन नाहीत, पण आपल्या मेहनत आणि समजदारीने आपण सर्व काही बदलू शकतो. सच्ची मेहनत कधीही वाया जात नाही. एकतेच शक्ती असते. एक लाकूड कोणीही सहज तोडू शकतो. विकासने आपल्या भावांना संजय आणि अमरला बोलावले आणि त्यांना आपल्या कामात मेहनत करण्यासाठी प्रेरित केले. माधवीने घराची साफसफाई आपल्या दिनचर्येत सामील केली. तिने प्रत्येक कोपरा चमकवला, भांडी व्यवस्थित केली आणि घराला एक नवीन रूप दिले. विश्वेश्वरने आपल्या छोट्याशा जमिनीवर नवीन पिके उगवण्यास सुरुवात केली. पूर्वी जिथे त्यांची जमीन बंजर होती तेथे आता हिरवीगार पिके लहरू लागली. काही महिन्यात घराच्या स्थितीत अद्भुत बदल झाला. पूर्वी जिथे घाण आणि उदासीनचे वातावरण होते तेथे आता स्वच्छता आणि सुख समृद्धी होती. शेतात आता अधिक प्रमाणात पिके उगू लागली होती. पूर्वी जिथे रोटीची कमतरता होती आता सर्वांसाठी भरपूर भोजन होते. विश्वेश्वर आता जाणवत होता की जेव्हा मेहनत आणि समजदारीने काम केले जाते तेव्हा नशीब बदलण्यात जास्त वेळ लागत नाही. माधवीने एक दिवस विश्वेश्वरला म्हटले, बाबा, आता तुम्ही जेव्हाही कामावरून परत याल तेव्हा घरात काही ना काही अवश्य घेऊन या. यामुळे केवळ घरात सामान वाढणार नाही तर सर्वांचे मन प्रसन्नही होईल. विश्वेश्वरने माधवीची बोलणी मानली. तो आता दररोज कामावरून परत येताना एखादी ना एखादी वस्तू घेऊन येऊ लागला. कधी तो घराच्या गरजेच्या वस्तू आणत तर कधी एखादा छोटासा भेटवस्तू. यामुळे घरात वस्तू वाढू लागल्या आणि सर्वांना सुकून जाणवू लागला. असे दिवस जात होते. पण एक दिवस असा झाला की विश्वेश्वर कोणतेही सामान न घेता घरी परत आला. त्याने फक्त एक मेला किडा आणला आणि त्याला घराच्या एका कोपऱ्यात ठेवले. माधवीने जेव्हा हे पाहिले तेव्हा ती विचारात पडली. तिने आपल्या मनात विचार केला की या मेला किड्याचे घरात काय काम? बाबा, आज काही दुसरे का आणले नाही? तेव्हा अचानक आकाशात एक विशाल बाज दिसला. त्याच्या तीक्ष्ण नजरा दूर दूरपर्यंत पाहत होत्या. त्याने झोपडीत पडलेल्या मेल्या किड्याला पाहिले
आणि झपाट्याने त्याला आपल्या चोचीत पकडले. तो किडा घेऊन आकाशाच्या उंचीवर उडू लागला, पण तीव्र वाऱ्याच्या झोतामुळे त्याच्या चोचीतून काही सरकले. ते एक सुंदर सोन्याचे हार होते, जो वाऱ्यात लहरत सरळ विश्वेश्वराच्या झोपडीच्या अंगणात पडला. माधवी, जी अजूनही मेल्या किड्यांबद्दल विचार करत होती, तिने हार पडताना पाहिला. ती हैराण होऊन ओरडली, बाबा बाबा, पहा, हे काय पडले आहे. विश्वेश्वर त्वरित बाहेर आला आणि हार पाहून आश्चर्यचकित झाला. त्याने म्हटले, सुनबाई, हे तर एखादे मौल्यवान दागिने दिसत आहेत. जेव्हा त्यांनी हार जवळून पाहिला तेव्हा त्यांना कळले की तो सोन्याचा बनवलेला आहे आणि त्यावर बारीक कारागिरी होती. हारावर एक चिन्ह होते, जो राजा जयसिंहाच्या खानदानाशी संबंधित दिसत होते. माधवीने उत्साहाने म्हटले, बाबा, हा हार साधारण नाही. वाटते की हा एखाद्या राजघराण्याचा आहे. कदाचित हा राजा जयसिंहाचा असेल. विश्वेश्वरने गंभीर स्वरात म्हटले, सुनबाई, हे खरोखर मौल्यवान आणि खास आहे. पण या आपल्याकडे कसे आले? आपल्याला या हाराला सुरक्षित ठेवावे लागेल आणि त्याला योग्य हातापर्यंत पोहोचावे लागेल. माधवीने म्हटले, बाबा, आपल्याला हा हार राजसिंहासनापर्यंत पोहोचवायला हवा. कदाचित हा त्यांच्यासाठी एखादा संकेत असेल. विश्वेश्वरने सहमतीने डोके हलवले आणि म्हटले, सुनबाई, तू बरोबर बोलतेस. जर हा हार राजाचा असेल तर त्याला परत करणे आपल्या इज्जत आणि आत्मसन्मानाचे प्रश्न असेल. दुसऱ्या दिवशी विश्वेश्वर आणि माधवीने ठरवले की ते हा हार राजापर्यंत पोहोचवतील. पण त्यांनी हेही ठरवले की जोपर्यंत ही बाब सुटत नाही तोपर्यंत कोणालाही या हाराबद्दल काही सांगू नये. त्यांच्या मनात अनेक प्रश्न उठत होते. हा हार राजापर्यंत कसा पोहोचवायचा? काय या हाराचे एखादे गहन रहस्य आहे? का या त्यांच्यासाठी एक नवीन सुरुवातीचा संकेत आहे? माधवीने एक दिवस विश्वेश्वरला म्हटले, बाबा, आता मी तुम्हाला एक योजना सांगते ज्याने आपली स्थिती पूर्णपणे बदलू शकते. विश्वेश्वरने उत्सुकतेने विचारले, सुनबाई, कोणती योजना आहे? माधवीने हसत हसत म्हटले, बाबा, तुम्हाला साधूचा वेश बनवून राजा सिंहासनाच्या महलात जावे लागेल. तेथे जाऊन तुम्हाला राजाशी या हारबद्दल बोलावे लागेल. मला पूर्ण विश्वास आहे की हा हार त्यांच्या खानदानाचा आहे. विश्वेश्वरने आश्चर्याने म्हटले, सुनबाई, हे तर खूप अनोखे विचार आहेत. पण काय हे शक्य आहे? काय राजा माझी बोलणी ऐकतील? माधवीने आत्मविश्वासाने उत्तर दिले, बाबा, जर आपण सत्य आणि निष्ठेने बोलू तर राजा आपली बोलणी अवश्य ऐकतील. आपल्याला फक्त साहस आणि धैर्याने पुढे जावे लागेल. विश्वेश्वरने माधवीच्या बोलण्यांना गंभीरतेने घेतले. दुसऱ्या दिवशी तो साधूचा वेश बनवून राजा सिंहासनाच्या मालाकडे निघाला. रस्त्यात तो विचार करत होता, काही योजना यशस्वी होईल काय? राजा माझे बोलणी मानतील? त्याला थोडी घाबरगुंडी होती, पण त्याने आपल्या मनात ठरवले की तो सत्य आणि धैर्याने आपले काम करेल. जेव्हा तो महालावर पोचला तेव्हा राजा जयसिंहाने त्याला पाहताच विचारले, तुम्ही कोण आहात आणि येथे का आला आहात? विश्वेश्वराने नम्रतेने उत्तर दिले, हे महाराज, मी एक साधू आहे आणि तुमच्या चिंतेचे समाधान घेऊन आलो आहे. राजाने आश्चर्याने विचारले, तुम्हाला कसे कळले की मला कोणत्या गोष्टीची चिंता आहे? विश्वेश्वरने बिना हिचकिचाट म्हटले, हे महाराज, मी माझ्या दिव्य दृष्टीने पाहिले आहे की तुमच्या मालाचा गायब झालेला हार कुठे आहे. राजाने उत्सुकतेने विचारले, तुम्हाला खरोखर माहिती असेल तर लगेच सांगा, तो कुठे आहे? विश्वेश्वरने म्हटले, हे महाराज, तो हार तुमच्या मालाच्या मागे लपलेला आहे. एक बाज त्याला घेऊन गेला होता आणि आता तो तेथे पडला आहे. पण तुम्हाला त्याला मिळवण्यासाठी एक उपाय अवलंबावा लागेल. राजाने उत्साहाने विचारले, कोणता उपाय आहे? विश्वेश्वरने म्हटले, हे महाराज, तुम्हाला मालाच्या मागे तैनात शिपायांना हटवावे लागेल. जर तुम्ही असे केले तर उद्या तो हार तुम्हाला मिळेल. राजा जयसिंहाने काही वेळ विचार केला आणि म्हटले, ठीक आहे, जर तुम्ही सत्य बोलत असाल तर मी तसेच करेन. त्यांनी त्वरित आपल्या शिपायांना महालाच्या मागून हटवले. दुसऱ्या दिवशी राजा आणि विश्वेश्वर महालाच्या मागे गेले. तेथे त्यांनी पाहिले की हार खरोखर पडला होता. राजा अत्यंत प्रसन्न झाले आणि विश्वेश्वराला म्हटले, हे साधू, तुम्ही माझे मोठे नुकसान वाचवले. आता जे काही तुम्ही मागाल ते मी तुम्हाला देईन. विश्वेश्वरने शांत भावनेने म्हटले, हे महाराज, मला काहीही नको आहे, पण मी तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छितो. राजाने विचारले, कोणता सल्ला आहे? विश्वेश्वरने म्हटले, हे महाराज, यावर्षी धनतेरसच्या दिवशीशिवाय माझ्या घराच्या संपूर्ण राज्यात कोणत्याही घरात दिवा जळू नये. राजाने आश्चर्यचकित होऊन म्हटले, ही तर मोठी विचित्र गोष्ट आहे. काय तुम्ही मजाक करत आहात?
विश्वेश्वरने गंभीर स्वरात म्हटले, हे महाराज, ही खूप गरजेची आहे. जर तुम्ही हे वचन पूर्ण केले तर तुमच्या राज्यात कोणताही मोठा संकट येणार नाही. राजाने काही वेळ विचार केला आणि म्हटले, ठीक आहे साधू महाराज, मी तुमची बोलणी मानतो. त्यांनी पूर्ण राज्यात घोषणा करवली की धनतेरसच्या दिवशी शिवाय विश्वेश्वराच्या घराच्या कोणत्याही घरात दिवा जाळला जाणार नाही. जेव्हा धनतेरसची रात्र आली तेव्हा पूर्ण राज्य अंधारात बुडवले. कोणत्याही घरात दिवा जळत नव्हता. लक्ष्मी माता जी धन आणि समृद्धीची देवी आहेत, त्या राज्याकडे पाहत होत्या. तेव्हा त्यांनी पाहिले की पूर्ण राज्यात घोर अंधार आहेत. तेव्हा त्या परत जाण्यास निघाल्या. तेव्हा त्यांना वाहन उल्लूची नजर विश्वेश्वराच्या घरावर पडली, जेथे एक दिवा जळत होता. उल्लूने लक्ष्मी मातेला म्हटले, हे माता, पहा, त्या घरात एक दिवा जळत आहे. लक्ष्मी माताने जेव्हा पाहिले की पूर्ण राज्यात एक विश्वेश्वराच्या घरात दिवा जळत आहेत, तेव्हा त्या तेथेच थांबल्या. त्यांनी विश्वेश्वराच्या घराला आशीर्वाद दिला आणि त्याला समृद्धीने भरले. दुसऱ्या दिवशी जेव्हा विश्वेश्वर आणि त्यांचे कुटुंब उठते तेव्हा आश्चर्यचकित झाले. त्यांची छोटीशी झोपडी एक भव्य महालात बदलली. प्रत्येक वस्तू चमकत होती. घरात नवनवीन सामान होते आणि चारही बाजूंना समृद्धीचे वातावरण होते. विश्वेश्वरने माधवीला म्हटले, पुत्री, हे सर्व तुझ्या समजदारीचे परिणाम आहेत. तू योग्य दिशेने कार्य केलेस म्हणून आपले भाग्य बदलले. माधवीने हसत हसत म्हटले, बाबा, आता तुम्ही राजा सिंहासनाकडे जा आणि त्यांना सारी सत्यता सांगा की हे सर्व आपण विचारपूर्वक केले होते. विश्वेश्वरने विचार केला, सुनबाई, बिलकुल बरोबर बोलतेस. मला राजाकडे जाऊन सत्यता सांगावी लागेल. तो राजा जयसिंहाकडे गेला आणि त्यांना सगळी गोष्ट सांगितली. राजाने विश्वेश्वराची प्रशंसा केली आणि म्हटले, तुम्ही माझ्या राज्याला संकटातून वाचवले. त्यांनी विश्वेश्वराला खूप धन आणि आशीर्वाद दिले. यानंतर विश्वेश्वर आणि त्यांचे कुटुंब सुख आणि समृद्धीने राहू लागले. त्यांची झोपडी आता एक भव्य महाल होती आणि त्यांच्या जीवनात कोणतीही कमतरता नव्हती. माधवीची समजदारी आणि मेहनतीने त्यांच्या कुटुंबाला नवीन जीवन दिले. श्रीकृष्णाने राधेला म्हटले, हे राधे, आता मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो. तुम्ही विचारले होते की कलियुगात पती पत्नींनी रात्री किती वेळ शारीरिक संबंध बनवावा. ऐका, हे खालील गोष्टीवर अवलंबून असते. एक, शारीरिक संबंधाचा वेळ हा या गोष्टीवर अवलंबून असतो की पती पत्नी शारीरिक आणि मानसिक रूपाने किती स्वस्थ आणि ताजेपणाने भरलेले आहेत. जर दोघेही स्वस्थ आणि ऊर्जावान असतील तर संबंधाची अवधी लांब असू शकते. पण जर कोणी एक थकलेला किंवा तणावग्रस्त असेल तर अवधी कमी असू शकतो. हे पूर्णपणे त्यांच्या त्या क्षणाच्या स्थितीवर अवलंबून असते. 2, शारीरिक संबंधाचा उद्देश केवळ शारीरिक संतुष्टी नाही, तर हे एक भावनात्मक जुळवाजुळवही आहे. जेव्हा पती पत्नी गहन प्रेम आणि समजुतीने जुळलेले असतात तेव्हा त्यांचा अनुभव आणि संतोषजनक आणि लांबू शकतो. कधीकधी कमी वेळातही जर दोघे भावनात्मक रूपाने संतुष्ट होतात तर तो पुरेसा असतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण अवश्य लिहा. आणि तुम्ही माझी कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.